करणाऱ्याने सांगितलं, अरे तुझे पप्पा तुझ्यापेक्षा जवान दिसतात नाही, जवान माझ्या मुलाला मी उभा करतो, याला सांगितलं तुझे पप्पा तुझ्यापेक्षा जवान दिसतात. आणि हा ग्लो आणि शरीराने आणि मनाने अशी साक्षीदार आहे, चौधरी सर साक्षीदार आहे. मी हजारो किलोमीटरचा प्रवास करतोय आणि खराटे मामाने मला सांगितलं होतं की डॉक्टर साहेब तुमचे क्लोजअप घ्या आणि 6 महिन्यांनी गोपीविषयानंतर मला सांगा. त्यांच्या मनाने मी प्रॉडक्ट चालू केलं आणि अप्रतिम रिझल्ट आहे मित्रांनो. ही जी एक्साइटमेंट आहे, हा जो स्टॅमिना आहे, एंड्युरन्स आहे, हा खरोखरच मी अनुभवतोय. आणि ज्या लोकांनी मला 8 महिन्यापूर्वी बघितलं होतं आणि आज जे बघताय तर माझ्यात हा चमत्कारिक असा फरक पडलाय. थँक्स टू इंग्लिश, थँक्स टू डॉक्टर नरेश पाटील सर. थँक्यू सर. डॉक्टर वैभव पाटील सर यांना. नमस्कार, मी डॉक्टर वैभव पाटील. बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे. 1 वर्षापासून मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर क्लिनिकल रिसर्चचं काम करतो. त्यामध्ये 1 वर्षामध्ये मी हजारो पेशंटला, माझ्या नागिनीच्या पेशंटमध्ये कॅप्सूल इम्युनिटीचा फार उपयोग केला. त्यामध्ये पेशंटची इन्फेक्शनची रिकव्हरी फार कमी कालावधीमध्ये मला दिसून आली. आणि शिवाय पेशंटला होणारा नंतरचा, ज्याला आम्ही पोस्ट हार्पॅटिक न्यूरॅल्जिया म्हणतो, तो पेशंटला मला 1 वर्षात अजिबात आढळलं नाही, ज्याची फार आम्हाला डोके दुखी असते. अशा अनेक हजारो पेशंट्समध्ये मी याचं 1 वर्षामध्ये यूज केलं. त्यातले फार सिलेक्टेड केसेस मी माझ्यावर ॲज अ प्रूफ म्हणून आणले. रिनल फेल्युअर पेशंटमध्ये याचा फार चांगला उपयोग झाला. ज्या पेशंटला आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करावं लागतं आणि त्याच्यात किडनी काहीच काम देत नव्हत्या, त्या पेशंटला डायबिटीज, हायपरटेन्शन प्लस टीआयचा अटॅक येऊन गेलेला, अशा पेशंट म्हणजे एकदम जवळचे नातेवाईक, अशा पेशंटला मी कॅप्सूल इम्युनिटी चालू केलं. आणि विदिन 2 महिन्यामध्ये त्या पेशंटचं डायलिसिस पूर्णपणे बंद करावं लागलं मला. आणि पेशंटचं सिरम क्रेडिट आणि ब्लड युरिया अगदी नॉर्मल गेला. दुसरी महत्त्वाची केस रिसेंटली 15 दिवसापूर्वी माझ्याकडे 25 वर्षाचा मुलगा 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला होता. तो काय बोलतोय तेच मला काही समजत नव्हतं. त्यांनी मला घेऊन दिलं आणि मला सगळे रिपोर्ट दाखवले. त्याला स्वर यंत्राचा पॅरालिसिस झाला होता. त्याला आम्ही अस्थॉर्मिया केस म्हणतो. ह्या केसमध्ये सगळ्या तपासणी केल्या, सीटी स्कॅन केलं, ब्रॉन्कोस्कोपी केली, सगळ्या डॉक्टरांची ओपिनियन झाली. डॉक्टरांनी शेवटी सांगितलं की 10% फक्त चान्सेस तुला बोलण्याचे. पेशंट माझ्याकडे आला आणि विदिन 20 दिवसामध्ये पेशंट पोपटासारखा बोलू लागला. कंपनीमध्ये येत आहे. दुसरी गोष्ट, माझी नागिनीची प्रॅक्टिस फार जोरात आहे. अशामध्ये मी नागिनीच्या पेशंटचं वातावरण जास्त असतं. एके दिवशी मलाच डोळ्याला व्हायरल केराटायटिस बसला. हॅलो सर, व्हायरल केराटायटिस माझ्या डोळ्याला बसला. माझा भाऊ डोळ्याचा डॉक्टर आहे, माझी बहिणी डोळ्याची डॉक्टर आहे, माझी बायको डॉक्टर आहे. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, बस डॉक्टर साहेब 6 महिने दवाखाना बंद, नो पेशंट्स. आता काय करायचं? डोळे लाल, डोळे फुकायचे, फार वेदना व्हायच्या. दिवसातून 4-4 ड्रॉप्स 4-4 वेळा घालायची. 15 दिवसामध्ये फार वैताग आला. कॅप्सूल इम्युनिटी चालू केलं, 2 गोळ्या किडनीत चालू केल्या आणि विदिन 2 महिन्यामध्ये पूर्णपणे रिकव्हरी झाला आणि मी रोज दवाखान्यात जात होतो. This company has very bright future and I think it will come out with flying colors. Thank you. त्याच्यानंतर श्री शंकर सुर्वे सर फ्रॉम कराड. श्री शंकर सुर्वे सर. श्री प्रवीण पाटील सर फ्रॉम नाशिक. प्रवीण पाटील सर. शंकर सुर्वे फ्रॉम कराड. नमस्कार, माझं नाव शंकर महादेव सुर्वे. मी हॉटेल व्यावसायिक आहे. मी हॉटेल व्यावसायिक आहे. 26 जूनला माझ्या वडिलांना पॅरलाइज झाला होता. 28 जूनला शशिकांत जेंगम हॉटेलवर चहा प्यायण्यासाठी आले होते. त्यांची एक वेगळी चर्चा चालली होती. त्या चर्चेतून काहीतरी प्रोडक्ट आहे आणि ते बनवा म्हणून मी सरांना सांगितलं.
ते प्रॉडक्ट माझ्या वडिलांना तुम्ही द्या म्हणून. मला काय ते प्रॉडक्ट माहिती नव्हतं, तर ते काय काही मी ऐकलं नव्हतं. फक्त वडिलांना पॅकेज जात होता, तो बरा व्हावा एवढी माझी इच्छा होती. सरांना पैसे दिले नाही. सरांनी मला सोमवारी 2 बॉटल आणून दिल्या. त्या 2 बॉटल वडिलांनी खाल्ल्या, 5 बॉटल खाल्ल्या होत्या. आज वडील माझे चांगले चालतात, चांगले बोलतात. सह्याद्रीला ॲडमिट होते पुण्यामध्ये, तरी काही कुठे झाला नाही त्यांचा. पण आपल्या युनिव्हर्सिटीमधून चांगला फायदा झाला. मला स्वतःला डायबिटीज होता. माझे हात सगळे लिहायचे. सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत मला थांबायला लागतं हॉटेलमध्ये. इम्युनिट घेतल्यापासून मला तो प्रॉब्लेम पूर्णपणे बरा झालेला आहे. मला कुठलाही आता मला त्रास नाही. अशा पद्धतीने कराडमध्ये एक 1.5 वर्षाचं लहान मुलं आहे. त्या 1.5 वर्षाच्या लहान मुलाला बोलता येत नव्हतं, मान असे करत होतं आणि पाय म्हणजे उभं राहत नव्हतं. तर त्याला पण एकदम गरीब परिस्थिती आहे. त्याला खायला आणले म्हणजे घरातल्यांना. सहज मी गेलो तिथे, मला वाटलं, पण तिने एक चांगले ऑप्शन दिलं. तो मुलगा आता उभं राहायला लागला, त्याला मान धरायला लागले. दुसरी एक माझे मित्र फिल्ट्रीज आहेत, त्यांची 3 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीला बोलता येत नव्हतं. आणि डॉक्टर गरुड मध्ये डॉक्टर रानडे मॅडम आहेत. दोघांची जोडी चालू होती, पण काही फायदा झाला नाही त्याचा. आपल्या इमोशनपासून ती मुलगी बोलायला लागली. थँक्यू सुरेश. त्याच्यानंतर श्री प्रवीण पाटील सरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. त्यांना काय फायदे झाले आपण त्यांच्याकडे शेअर करूया. नमस्कार, मी प्रवीण पाटील. मला जंगम सरांनी 29/6/2009ला कॅप्सूलबद्दल माहिती दिली. ती कॅप्सूल मी फक्त 3 दिवस वापरली. 3 दिवसामध्ये मला सर्दीचा जो जुना त्रास होता तो पूर्णतः संपलेला आहे. त्यानंतर पायावरती घसकरण इसप गोल जे होतं त्याच्यावरती ज्या जखमा ओला इसप होता त्या पूर्ण जखमा पूर्णतः बऱ्या झालेल्या आहेत, ठीक झालेल्या आहेत. याच्यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय भूषणकर मॅडम फ्रॉम पंढरपूर. भूषणकर मॅडम फ्रॉम पंढरपूर. त्या पंढरपूरहून आपल्या नाशिकच्या कार्यावर आलेल्या आहेत आणि आपल्या नाशिकचं स्वागत कसं मिळालं पाहिजे. योगदान आहे ते डॉक्टर पाटील सरांना. मूळ मुद्दा असा की माझ्या मिस्टरांना पॅरालाइज झालेला होता. 3 वर्ष झाले, 24 डिसेंबरला पूर्ण 3 वर्ष झाले. 3 वर्षाच्या कालावधीत इतके उपचार केले, खूप मोठ्या एमडी डॉक्टरांच्या वगैरे ट्रीटमेंट चालू होत्या. पण जी एक बॅक साईडची सगळी डायस आहे बाजू दिलेली होती त्यांची. नॉर्मल दिसायला दिसत होते, कोणी म्हणत नव्हते त्यांना पॅरालाइज झालेला आहे, पण प्रॉब्लेम पूर्ण बंद होतं. त्यांची काय जे सेन्सिटिव्ह असतात त्या काही होत नव्हत्या. सोलापूरचे डॉक्टर वळसंकर, पुण्याचे रुबी हॉलचे डॉक्टर संजय होरा त्यांची ट्रीटमेंट चालू होती. तसेच पंढरपूरचा ICU कडे ICU म्हणून आहे, खूप तज्ञ डॉक्टर सगळे आहेत. त्यांनी तर पहिल्यांदा जेव्हा ऍडमिट केलं पेशंट, नो गॅरंटी 48 तासात मुदत दिली होती आणि घरी घेऊन जावा काही उपयोग नाही, कारण त्यांच्या मेंदूतील रक्त जे शिरा असतात आपल्याला तुटलं होतं, त्यातून रक्तस्राव होत होता. कव्हर झाले थोडंफार याच्यातून, पण कधीही पेशंट उठणार नाही किंवा आमच्या पूर्ण नातेवाईकांना सुद्धा अशी काही गॅरंटी नव्हती की हा पेशंट पुन्हा कधी उठेल, चालेल, गाडीवरून फिरेल किंवा काय, असं गॅरंटी कोणालाच नव्हती. पण थँक्स, म्हणजे मी या देवाचा आभार मानते की व्यवस्थित झाले. पण जेव्हा शरीराचे
दिवसातून जवळजवळ 24 गोळ्या रोजच्या चालू होत्या. पण त्या आता सध्या गोळ्या 4 वर आले आणि त्याचं पहिलं श्रेय सरांना. कारण इम्युनिटी चालू केली, त्याच्यानंतर त्या बाजूच्या ज्या बोटांच्या नसा बंद होता त्या कंप्लीटली 15 दिवसात चालू झाल्या आणि टोटली पूर्ण महिन्यात पूर्ण पॅकेज बोटांचं चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर मी आणि माझे मिस्टर नॉनस्टॉप पंढरपूर ते कळेगावकडे पूर सांगलीपर्यंत नॉनस्टॉप अपडाऊन केलं एका दिवसात. गाडीवरती बसायचं नाही सांगितलं होतं आणि याच्यात थोडी गावात जरी फिरले ते तर पेन्स व्हायच्या, दुखायच्या, संध्याकाळी पाय जड व्हायचा, त्या मुंग्या वाढायच्या पायातील, डबल डोस गोळीचं घ्यायचं लागायचं. पण आता इम्युनिटी आहे, सगळ्या बाकीच्या गोळ्या जवळपास बंद झालेल्या आहेत. फक्त डायबेटिसची गोळी आणि बीपीची गोळी ही काय ठेवावीच लागणार आहे आणि आहे फक्त इम्युनिटी. आणि अगदी वेळेला व्यवस्थित आहे. आता बॉम्बेला 4 व्हीलरमधून जाऊन आलेले आहे, स्वतः ड्रायव्हिंग करून, आणि कालच पुण्यावर ड्रायव्हिंग करून आलेले आहे. आज येणार होते पण तिथं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे येऊ शकले नाही. पण इतकं मस्त आणि इतका व्यवस्थित रिझल्ट माझ्या स्वतःच्या बाबतीत झालेला आहे. आणि दुसरं त्याच्यानंतर माझ्या शेजारच्या एका महिलेला मी सगळं 4 दिवसापूर्वी रिझल्ट मिळाला. तिचा मला सोरायसिस होतं. खूप उपचार केले होते, त्याच्या घरचे सगळे डॉक्टर्स वगैरे होते, पण त्या महिलेला हे नव्हतं, त्याच्यातून विकास होत नव्हता. सोरायसिसचे डाग पूर्ण 15 दिवसाचे त्याचा पूर्ण नॉर्मल व्हायला लागलेला. हा दुसरा रिझल्ट माझ्यासाठी धक्कादायक आहे. थँक्यू डॉक्टर पाटील सर आणि इम्युनिटी. थँक्यू. याच्यानंतर सगळे जेन्युइन पर्सन आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. सर्वांना एक विनंती, शॉर्ट अँड स्वीट असं शेअरिंग असावं. तर सर्वांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय डॉक्टर सुपेकर यांना. डॉक्टर सुपेकर, within 1 minute sir sharing complete. माझे डॉक्टर विशाल सुपेकर, अहमदनगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधल्या निकोल गावामध्ये प्रॅक्टिस करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी केसेस सांगितल्या, सगळ्या केसेस झाल्या. कोणाला पॅरालिसिस होता, कोणाला एक्झिमा होता, सगळ्या केसेस झाल्या. माझ्याकडे एक अशी केस आहे जी सध्या मेडिकल फील्डमध्ये चॅलेंज आहे, ती म्हणजे टाईप 1 डायबिटीस मेलाइटिस. हा जो आजार आहे, या आजारामध्ये काय होतं की पेशंटला इन्सुलिन घ्यावंच लागतं, त्याला विलाज नसतात. माझ्याकडे पेशंट आहे, 19 वर्षाची मुलगी फक्त. तिचं जर तुम्ही हिस्ट्री जर पाहिली तर अतिशय बॅड हिस्ट्री. कॉलेजमध्ये गेली, फक्त चक्कर आली, डॉक्टरांकडे दाखवलं, डॉक्टरांनी झालंच नाही, त्यांनी शुगर चेकच केली, गरज वाटली नाही. त्यानंतर ती पेशंट घरी आलं, कोलॅप्स झाली. तिथून ते पेशंट ICU मध्ये ऍडमिट झालं, तिथं कळलं की पेशंट डायबिटीस आहे. तिची शुगर त्यावेळेस 680 शुगर. डॉक्टर जो 19 वर्षाची मुलगी, ती मुलगी अजून सुद्धा कॉलेजला आहे, पुण्यामधल्या कॉलेजमध्ये पण ऍडमिट आहे. आडनाव स्वातीचं नाव आहे स्वाती दुधाडे. त्या पेशंटला त्यांनी काय काय केलं असेल तुम्हाला सांगायची गरज नाही. सगळ्या ठिकाणी, केरळमध्ये गेले, भरपूर ठिकाणी गेले, काय काय केलं विचारू नका. इन्सुलिन वाढत्या डॉक्टर सांगितलं इन्सुलिन घ्यावंच लागेल. त्यावेळेस काय झालं की मला एक थोडं समजलं, माझ्या मित्र माझ्या आपल्या संजय गांधी यांनी मला थोडं सांगितलं. त्यामध्ये घटक IGF-1, IGF-2. मी त्यांना काय म्हटलं, आपण एक काम करू म्हटलं, कोटेकर सरांना भेटू नगरमध्ये. कोटेकर सरांनी सांगितलं तुम्ही प्रयोग करून पहा. त्या पेशंटला तिची सिरम इन्सुलिन चेक करा. आपण काय करतो की डायबिटीसच्या पेशंटला शुगर चेक करतो, शुगर वाढते, आपण त्याला गोळ्या वाढत चालतो. आणि काय केलं, त्या पेशंटला सिरम इन्सुलिन चेक करून घेतलं, फास्टिंग केली. त्यामध्ये जे काही युनिट भेटले आम्हाला, त्यानंतर म्हटलं आपण त्या पेशंटला 1 कॅप्सूल PDS असं 3 महिने द्यायचं. त्यानंतर आपण परत चेक करून बघू सिरम इन्सुलिन फास्टिंग केली. गंमत अशी झाली की 3 महिन्यापूर्वीचा रिपोर्ट आता रिसेंटली 1 महिन्यापूर्वीचा रिपोर्ट पाटील सरांबरोबर शेअर केला. अमेझिंग रिझल्ट आहे. त्या पेशंटचे इन्सुलिनचे युनिट, फास्टिंगचे युनिट 11 युनिट वाढले आणि PBचे युनिट तिचे 72 वाढले. डॉक्टर भोलवे पुण्यामधल्या, त्यांनी विचारलं काय केलं, मी गोळी घेतली. त्यांनी आपली बॉटल लागून गोळीची. मॅडम म्हटलं हे बघ बेटा, ही गोळी घेतली तुझं इन्सुलिन बनवणार नाही. एक गोष्ट नक्की होईल की तुझी युनिट कमी होईल. जे पेशंट ॲक्ट्रॅपिड घ्यायची 28-30 युनिट मॉर्निंगला बिफोर ब्रेकफास्ट, त्यानंतर विस्टार्ट घ्यायचं, ॲक्ट्रॅपिड परत घ्यायची 30 युनिट बिफोर लंच, आणि विस्टार्ट घ्यायची रात्री 30 युनिट झोपताना, झोपण्याच्या अगोदर. त्या पेशंटची 8 युनिट असे 15 युनिट फक्त ॲक्ट्रॅपिड घेतली सकाळी, डायरेक्ट विस्टार्ट घेतली संध्याकाळी फक्त 20 युनिट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, त्या पेशंटला सगळं हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिचे मेन्सेस हा डिले झाले होते.
त्या पेशंटला 5 महिन्यापासून मासिक पाळी नव्हती. पहिली गोष्ट अशी घडली, तिला पाळी आली आणि आता 3 महिन्यापासून तिची इतकी रेग्युलर आहे. त्या पेशंटला ती हॉस्पिटलमध्ये राहते. डायरेक्ट डॉक्टरने छत्री जायचे रेक्टर हॉस्पिटलचा त्यांनी सांगितलं की तुम्हाला पेशंट थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, तिला काही होऊ शकतं. ते तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन देत नव्हते. आज परिस्थिती अशी आहे, तिथं कॉलेज पण करते, आपण जायला राहते आणि तिची आजची रिपोर्ट अशी आहे, तिची फास्टिंग शुगर 180, फास्टिंग शुगर 180 आणि पीपी तिची आहे 230. डॉक्टर सुगेला त्याच्यानंतर मी गुलबर्गाहून आलेले डॉक्टर श्री कुलकर्णी फ्रॉम गुलबर्गा, विजय फ्रॉम गुलबर्गा, हे हैदराबादमध्ये आहे. हैदराबादहून सर आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. कालच्या कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर कुलकर्णी. हिंदी में चलेगा actually doctor nahi. I am not a doctor, but I have knowledge about this. One interesting case happened in Gulbarga. Hindi. Hello. हाँ, sorry. तो माइक फॉलो करने का थोड़ा प्रॉब्लम है. तो एक ऐसा इंटरेस्टिंग कैरेक्टर मतलब एक ऐसा इंटरेस्टिंग रिजल्ट देखने के लिए मिला इसमें हेमोरेज के बारे में. मेरे वाइफ को मैंने दिया था डायबिटीज के लिए. उसका डायबिटीज अभी शुगर लेवल बहुत नॉर्मल है. फर्स्ट आई ट्राइड ऑन माय वाइफ. उसके बाद एक मेरे दोस्त के मामा थे, उनको सेप्टिसीमिया हुआ था और सिर्फ 6 घंटे का टाइम दिया था डॉक्टर से. और आईसीयू में थे. आईसीयू में हमको इंग्लिश दे नहीं सकते थे क्योंकि डॉक्टर्स दे वुड हैव ऑब्जेक्टेड. तो इसके लिए हम नारियल के पानी में 4-4 गोली डाल के पिला के, डॉक्टर साहब से मैं बात किया था डॉक्टर रमेश पाटिल सर से, तो 4-4 गोली एट ए टाइम डाल के गए हम लोग. तो सेप्टिसीमिया का जो इन्फेक्शन था वो बढ़ने से रुक गया. तो वर्ड्स क्या थे डॉक्टर्स के, टॉप सर्जन है हमारे गुलबर्गा के, उन्होंने कहा था ये आदमी इतना बड़ा वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है कि ये अगर जिंदा है बोले तो ये कभी मतलब प्राइम मिनिस्टर बनेगा या फिर चीफ मिनिस्टर बनेगा. मतलब इतना बड़ा इससे वापस आ गया. मतलब टॉक्सिन सब निकालने के बाद वो बच गया 6 घंटे में. तो दीज आर द वर्ड्स. एक्चुअली उनको मालूम नहीं है कि हमने इंग्लिश दिया है बोल के. तो इतना बड़ा सक्सेस स्टोरी है. इसके बाद हम करीब 200 पेशेंट्स को हमने दिया है. सभी सक्सेसफुल सर. इतना वंडरफुल हमारे पाटिल सर ने हमारी जनता को दिया है, हमारे लोगों के लिए दिया है. इसका सभी लोग इस्तेमाल करना चाहिए. No matter that what you are going to earn a good name. That is very important. आपको आशीर्वाद मिलेगा. ऐसा एक प्रोडक्ट हमको दिया है. That is really very good. Really. Thanks a lot, Mr. Thank you very much. थँक यू कुलकर्णी सर. याच्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर कुलकर्णी फ्रॉम गुलबर्गा बिदेर. डॉक्टर कुलकर्णी अगेन फ्रॉम डॉक्टर कुलकर्णी फ्रॉम गुलबर्गा टीम बिदेर. हे पण हैदराबादहून आपल्या इथे नाशिकला कार्यक्रमाला आलेले. आपलं नाशिकचं स्वागत करायला मिळालं पाहिजे. वेलकम सर. गुड मॉर्निंग. हमारा देश में आज आ रहा है इमरेज. गाय को मानते हैं 36 को देवता. वो देवता का दूध से बनाया हुआ गुड़िया है. हमारे को रमेश पाटिल को आज नाम रखता हूँ कलियुग का भीष्म. मैं से मलेशिया का डीएक्शन प्रोडक्ट इस्तेमाल करता हूँ. मैं गुलबर्गा में बहुत कुछ रिजल्ट बता दिया हूँ और डीएक्शन आज 0 में आ गया है. फिर भी मैं उसको जिंदा रखा हूँ गुलबर्गा में. आज के दिन मैं प्रॉमिस देता हूँ इमरेज भाई गुलबर्गा में बहुत कुछ लोगों को मैं इंट्रोड्यूस करके जनरल हॉस्पिटल पकड़ के बहुत लोगों को मैं इंट्रोड्यूस करके बहुत कुछ मैं इसका इस्तेमाल करता हूँ बोल रहा हूँ. और एक बात है, हमारा 7 करोड़ सेल्स है. सेल्स को हमारा को एक्टिवेशन करने का काम करता है. ये जान चुका हूँ. हमारा
मिसेस को मैं इंजेक्शन दिया था, मैं ओनली 15 डेज में ये नॉलेज दिया हूँ। मिसेस बहुत खुशी बता दी है। इसके बाद मैं अब भी बोल रहा हूँ, आप भारत के देश लोग, हमारा देश ब्रिटिश लोग 200 साल राज करे हैं, 17,500 लोग आके हमारा राज करे हैं। करने के बाद भी हमारे को 35,000 करोड़ लोग थे। उस टाइम पे एक ही मिनट में उसको भगा सकते थे, फिर भी हमारे को उस टाइम पे ये नहीं हुआ है। आज के दिन महात्मा गांधी क्या बोलते थे, रामराज होना। आज के दिन रामराज होने का हमारे को नजर में आ रहा है। इसलिए देश का लोग एवरेज हर लोग अच्छा होने के 7 करोड़ से इसको एडमिशन करके वायरस को आतंक लोग मारा काम कर रहा है, वो जान चुका हूँ। इसलिए भारत का देश लोग हर लोग वर्ल्ड में फैलना चाहिए ये वर्ड। धन्यवाद। थैंक यू डॉक्टर साहब। त्याच्यानंतर डॉक्टर क्षीरसागर फ्रॉम लातूर, डॉक्टर क्षीरसागर फ्रॉम लातूर। वेलकम सर। थैंक यू। या ठिकाणी सगळ्यात उशिरा मी या ठिकाणी आलोय। तब्बल एक सव्वा तास कार्यक्रमाला सुरुवात झाली होती। मला काही कारणामुळे लेट झाला। त्याच्या अगोदर काय प्रेझेंटेशन झालं ते मला काहीच माहिती नाही, त्याची उत्सुकता होती। सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे, मी प्रोफेशनल डॉक्टर आहे। लातूरमध्ये जवळजवळ 8 ते 10 वर्षांनी मी जनरल प्रॅक्टिस करतो। माझ्या या व्यवसायामध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिन नावाचे एक थेरपी म्हणा, पद्धत म्हणा, ती मी जनरली आतापर्यंत बऱ्याच पेशंटवर उपचार यूज केली। त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर असेल, अकुपंक्चर असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, ईच अँड एव्हरी जे काय आहे ते जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा आणि ते काही ना काही प्रमाणात पेशंटसाठी त्याचा यूज करायचा। असंच इम्युनिस्ट नावाचं ते प्रोडक्ट आहे, विजय म्हणून आमचे लातूरचे आमचे अप्लायन आहेत, ते माझ्याकडे असं एक वेळ माझ्या क्लिनिकमध्ये आले। त्यांनी आला आणि मला सांगितलं, तर हे असं इम्युनिस्ट नावाचं एक प्रोडक्ट आहे, हे इम्युनिटी पॉवर वाढवतं आणि बघा इथे रिझल्ट फार छान आहे, तुमच्याकडे पेशंट आहे आणि ते यूज करून आम्हाला सांगा, त्यानंतर आपण पुढे जाऊन काम करूया। सगळ्यात महत्त्वाचं इम्युनिटीची किंमत बघितली सुरुवातीला। जनरली आपण काय करतो, ठीक आहे हे औषध आहे, या औषधाची किंमत किती आहे, हे मिळतं कितीला, लोक आपण घेतील का, याचा पूर्ण डोस घेतील का, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून मी म्हटलं विजय 5 बॉटल आणून दे। 5 बॉटल त्यांनी मला आणून दिलं। त्यावेळेस मला त्यांनी लिटरेचर दिलं, ते लिटरेचरचा पूर्ण अभ्यास केला। माझा एक मुलगा आहे छोटा, मला 2 मुलं आहेत। सुरुवात मी माझ्या घरापासून केली, तो आता सव्वा अडीच वर्षाचा आहे। तो सतत ज्या वर्षी तो जन्माला वयाच्या 9व्या महिन्यापासून तो नेहमी आजारी राहायचा म्हणजे काय, नेहमी व्हायरल इन्फेक्शन होतं। सगळ्या ब्लड टेस्टवर गेलो, सगळ्या डॉक्टरांकडे गेलो, ते सगळे हे सांगायला याला दुसरा कुठला आजार नाही, फक्त व्हायरल इन्फेक्शन होतं। त्यासाठी तुम्हाला जे काही करता येतं ते करा। मी विजयला म्हटलंच होतं, मी अगोदर माझ्या घरी त्याचं रोपटं लावतो, मला जर हे सक्सेस वाटलं तर मी अख्ख्या लातूर जिल्ह्यात रोपटं उगवतो, असा शब्द मी विजयला दिला होता। तो ते जे औषध आहे मी माझ्या मुलाला, जसं मी सरांनी सांगितलं की 1 कॅप्सूल एका ठराविक प्रमाणात द्यायची, डेली 1 कॅप्सूल त्याला दुधात दिली। तब्बल 3 महिने त्याला ते दिलं। आज माझा मुलगा अजिबात सर्दी नाही, आजारी नाही, कंप्लीट जवळजवळ 9 महिने झाला, त्याला कसलंही औषध नाही। त्यापेक्षा मोठं इम्युनिटीनं जे काही मला दिलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही, कारण मुलं ज्यावेळेस आजारी पडतात त्यावेळेस त्याचे जे यातना आहेत, ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगत नाही, त्याच्या आईवडिलांना ज्या काही यातना होतात सगळ्यालाच माहिती आहे। मुलगा आजारी पडल्यानंतर तो लवकर बरा व्हावा का होऊ नये
ते तुम्हीच सांगायचं. दुसरी गोष्ट, माझ्याकडे काही पेशंट आहे, त्याच्यानंतर मी पेशंटचा असा यूज केला. माझ्याकडे व्रत आहे, ते आहेत आज 75 वर्षाचं वय. तर रिपोर्ट आहे माझ्याकडे त्या पेशंटचा, ग्रँड मेडिकल फाउंडेशनचा, रुबी हॉल क्लिनिक, त्याची अँजिओग्राफी केली. त्याचे 4ही वॉल त्या पेशंटचे काही प्रमाणात ब्लॉकेज आहे, मोर दॅन 90%, 60%, 75%, 95%. या पेशंटला इथून 5 फूट सुद्धा अंतरावर, वय पण आहे 75 वर्ष वय आहे त्या पेशंट वृद्धचं, 5 फूट सुद्धा त्या पेशंटला चालता येत नव्हतं. मी ज्यावेळेस सुवेद नावाचा आपला एक औषध आहे, आपल्या धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर कंपनीचंच आहे, आणि ह्युमिरिक्स अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून माझ्या आपल्याने जसं सांगितलं, मान्यवरांना तुम्ही बऱ्याच वेळेस सहकार्य घेतलं, त्यावेळेस त्या पेशंटला चालू केलं. आज त्या पेशंटचा 12वा दिवस आहे. आजच त्या पेशंटचा मला सकाळी फोन आला होता की सर मी शेताकडे जाऊ. त्याला एवढा फोन करायचा, एवढा डिस्प्ले होता, अमेझिंग. त्या घरची तर लोक एवढी परेशान झाले की आमचे आजोबा, त्यांचा नातू म्हणतो, माझे आजोबा इथून 5 फूट अंतरावर टॉयलेटला सुद्धा जाऊ शकत नव्हते, आज शेताला जाऊ लागले. त्यापेक्षा मोठं जे औषध आहे ते मला वाटत नाही जगात सुद्धा आहे. दुसरी गोष्ट अशी, एक दुसरे व्रत आहे, त्यांच्या पायाच्या सेकंड फिंगरला गँग्रेन झालं. त्याचे फोटो मी सरांकडे दिले जातात. ते गँग्रेनचं बोर्ड असं झालं, डॉक्टर गोजनपट्टे म्हणून आपल्या लातूर शहरामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्यांच्याकडे ते पेशंट मी पाठवला. सर म्हणजे गँग्रेन आहे, काय काय बघतो बघा. त्याला फोन करून सांगितलं की सर बघा आणि मला सांगा. सरांना फोन केला आणि त्याला काही करता येणार नाही, पण ॲम्प्युटेशन करावं लागलं. त्यामुळे फरक वाढत झाले. तर ठीक आहे, पेशंट आला रिपोर्ट माझ्याकडे. मी त्या पेशंटला सांगितलं बाबा ही गोळी आहे, ही गोळी तुम्ही 3 महिने घ्या, 3 महिन्यानंतर आपण बघूया. तरी आपल्याला असं काढायचं आहे. त्याला दिलं. तब्बल 6 महिन्यामध्ये पेशंटचं बोर्ड अगदी व्यवस्थित आहे. स्टार्टचा तो त्या पेशंटला फोटो, त्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर फोटो, सगळे फोटो जमा केले. अशा प्रकारे माझा अनुभव आहे. हे जे बनवलंय त्यांना महाऋषी ही पदवी सगळ्यांनी आपण देऊन टाकूया. महाऋषी पदवी देऊन टाकूया. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर पाटील. थँक्यू. डॉक्टर रमेश पाटील सरांनी या धर्मोदय संस्थेची स्थापना केली. त्याच्यामध्ये मला एक छोटासा मॅसेज द्यायचा आहे. त्यांचं लक्ष आहे आरोग्य संपन्न भारत. लक्ष्य नवजन होने पाए कदम मिलाकर चल. लक्ष्य नवजन होने पाए कदम मिलाकर चल. कामगिरी तुम्हारे कदम छुए आज नहीं तो कल. थँक्यू व्हेरी मच. गेल्या अर्ध्या तासापासून प्रत्येकाचा कातड्यातून आपण जे शेअरिंग ऐकतोय, बरोबर आहे की नाही, ती तळमळ बाकी काय, प्रत्येकाला बोलायचं त्याच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये त्याला काही ना काही रिझल्ट जाणवलेला आहे. आणि तुम्हाला शपथ सांगतो, हजारो प्रकारचे लोक इथे येऊन शेकडो प्रकारचे रिझल्ट सांगतात, पण आपल्याला वेळेचं बंद नाही. म्हणजे देवळ्यासारख्या खेड्यापासून सुशीला बाबू नावाचे मॅडम आलेले आहेत, गुलबर्गा हैदराबादपासून माणसं आलेली आहेत, लातूरपासून त्यांच्याकडे रिझल्ट आहे. कारण प्रॉडक्ट काम करतं, याला सरांपासून शब्द दिलेला आहे, हे संजीवनी आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे की आपण 2 तासापासून बसलेलो आहोत, पण अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम खरी याच्यानंतर आहे. कुठला कार्यक्रम? खरा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम. आतापर्यंत आपण डॉक्टरकडून प्रॉडक्ट समजून घेतलंय, या प्रॉडक्टचे आपला काय रिझल्ट आले तेवढं समजून घेतलेलं आहे. म्हणजे प्रॉडक्ट जेव्हा आपण घेऊन जातो मार्केटमध्ये आणि आपल्याला लक्षात येतं की प्रॉडक्टचे रिझल्ट आहे, याबरोबर एक ऑपॉर्च्युनिटी आहे, एक बिझनेसची संधी आहे, तिची पण माहिती आपल्याला करून घ्यायची. आणि गेल्या वर्षभरापासून या विद्यार्थ्यांनी आकार दिला, चेहरा दिला, मिळवलं आणि कित्येक मंडळींचं आपल्याला स्वागत करायचंय. अनेक अवॉर्ड रिवॉर्ड आपल्याला इथे द्यायचे आहे. तो वेळ कमी आहे, इथून पुढे प्रत्येक श्रोत्याला वक्तव्य विनंती करेल की कमी वेळेमध्ये आपल्याला आपलं मांडायचंय. त्यानंतर अर्थातच मुंबई मोठं महानगर आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये हा व्यवसाय अतिशय यशस्वी आहे. कोणी पेशाने डॉक्टर आहेत ते आपल्याला मोटिवेशन देणार आहे. एक शॉर्ट इज आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया डॉक्टर जयेश पटेल. मैं सबको एक सवाल पूछूंगा, आवाज आ रही है पीछे तक? ओके, दुख का क्या है?
दुख का कारण क्या है? पैसा। सही बात है? तो क्या हर आदमी का दुख दूर करना है या नहीं? यस। तो देखिए, हर आदमी रोजी रोटी के लिए कुछ ना कुछ जरूर करता है। कोई बिजनेस करता है, कोई प्रोफेशनल है, कोई डॉक्टर है, कोई वकील है, हर कोई कुछ ना कुछ पैसा कमाने के लिए करता है। लेकिन हर आदमी के पास एक ख्वाब होता है। उस ख्वाब को पूरा करने के लिए वो इनकम पूरी नहीं पड़ती है। इसलिए वो अपने सपने को पूरा करने के लिए एक्स्ट्रा इनकम चाहिए। तो हर आदमी सपना देखता है, लेकिन जो सपने आप दिन में देखते हैं वो सपने पूरे नहीं होते हैं। लेकिन जो हम खुली आंख से देखते हैं, जो हम चाहते हैं उसको पूरा करने के लिए कुछ करना पड़ेगा। क्या करना पड़ेगा? अगर हमारा देखिए आवाज काफी हो रहा है, तो एक अच्छी चीज को लाने के लिए फोकस इम्पोर्टेंट है, तब आप एक अच्छी चीज कर सकते हैं। तो उस सपने को पूरा करने के लिए ऐसा इनकम सोर्स हम कहाँ से लाएंगे? अगर आप बिजनेस करना है तो बहुत बड़ा फंड लगेगा, कुछ भी करना है तो बहुत सारी एक्टिविटी करनी पड़ेगी। लेकिन यहाँ पर एक ऐसी अपॉर्चुनिटी है कि हम एक ऐसा बिजनेस कर सकते हैं, मिनिमम इन्वेस्टमेंट है, और इसके लिए आप एक एक्स्ट्रा इनकम का सोर्स क्रिएट कर सकते हैं। तो कोई भी कंपनी का काम शुरू करने के पहले हम क्या देखते हैं? 4 P देखा जाता है। फर्स्ट P यानी कि पर्सन, कंपनी है। तो आप देख रहे हो कंपनी है, कंपनी में एक यूनिक प्रोडक्ट को लॉन्च किया हमने, जिसके जरिए हम हेल्थ को प्राप्त करते हैं। और सबसे इम्पोर्टेंट है कि कंपनी के जो मेन बड़ी पार्टी है उसका रीजन ये है कि ना हमें लोगों को ट्रीट करना है और ना हमें किसी के साथ गलत करना है, अच्छी चीज देनी है। तो हमें अच्छी लोग देने के लिए प्रोडक्ट बनाया है और प्रोडक्ट के जैसे हमें बिजनेस करना है। तो सबसे पहला की देखा जाता है कंपनी करने के लिए, पहला की वो है पर्सन, यानी कि हेलो प्लीज डॉक्टर जयेश पटेल सर जो कुछ है प्लीज ध्यान सुनिए। इट्स अ मोटिवेशनल स्पीच, एवरीबॉडी रिक्वायर्स बूस्टिंग। तो प्लीज कोई टैलेंट जो लोग बाहर ना चाहते हैं संस्था से बाहर जाइए। थैंक यू। देखिए, कोई भी प्रोग्राम में डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट होती है। आप कोई भी चीज को समझोगे तो जिंदगी में आगे बढ़ सकते हैं। लर्निंग एक प्रोसेस है। जैसे हम कहीं जाते हैं, बैठे सुनते हैं, लर्न करने होती है। तो मैं बता रहा था कि 4 P होता है। पहला P या पर्सन या कंपनी करती है, वो आप देख चुके हैं। कंपनी का काम शुरू करने के लिए 4 पैरामीटर है, उसके बाद काम शुरू करना है। जैसे हमारे इस प्रोडक्ट के अंदर इम्यूनिटी में 90 इंग्रेडिएंट्स है जो बाकी दूध के लिए है, पर इसका ऑप्शन और कहीं नहीं है और चला, लेकिन 3 ऐसे इंग्रेडिएंट होते हैं। अब ये हो गया 93। तो क्या है? MGF, मनी ग्रोथ फैक्टर। अगर आप इस कंपनी का काम करेंगे, मनी ग्रोथ फैक्टर नाम का तत्व काम करेगा और आपको पैसा मिलेगा। इसके और एक दूसरा टर्म में दूसरा है पब्लिक ग्रोथ फैक्टर। इसको बताइए कोई प्रोडक्ट लेता है क्योंकि इसको समझाते हैं प्रोडक्ट बहुत ही है, उसके समझ में जल्दी आता है। और इसके अंदर तीसरा ग्रोथ है IGF, इंडस्ट्री ग्रोथ फैक्टर। अगर हर नेटवर्क इस प्रोडक्ट को खाएगा तो उसका मूड टिकेगा खाने के लिए। मुझे नहीं आप लोग नहीं खाते होगे तो खाना शुरू करिए और खाओगे तो डेफिनेटली ये 3 ग्रोथ फैक्टर काम करेगा और डेफिनेटली आपको रोल होगा। तो अभी हमारे इस प्रोडक्ट में 93 इंग्रेडिएंट हो गए। चलिए अभी हम दूसरी बात करें। पहले बात कर लिया हमने है, अब हम बात करेंगे सेकंड की, यानी कि प्लान कैसा है। तो प्लान करना है इस कंपनी का प्लान है, इसका कंपैरिजन इसने करने के लिए बहुत यूज है। सबसे खासियत यह है कि इसके अंदर बाइनरी प्लान है, इसके साथ सेट प्लान साइड चलता है, जनरल प्लान है, प्लस एक्यूमुलेशन जनरल है, प्लस लेफ्ट राइट कंपल्सरी नहीं है, प्लस हर महीने में भी परचेज कंपल्सरी नहीं है। ऐसा यूनिक प्लान मार्केट में भी अवेलेबल कंपनी चलती है उसके पास नहीं है। तो अगर आप प्लान को इसी से कंपेयर करते हैं कोई मुकाबला नहीं है, कंपनी को कंपेयर करते हैं तो मुकाबला नहीं है। तो कहा है बड़े सेंटर बिजनेस को शुरू करने के लिए आपको उसे 2600 रुपए का इन्वेस्टमेंट करना है और आप चाहो एक साल में 2 करोड़ रुपए लेके जा सकते हैं। ये पहली बात है। मैं क्यों मैं कहता हूं कि हमारे इंडिया पॉपुलेशन 122 करोड़ का पॉपुलेशन है। ये ऐसा है 122 करोड़ पॉपुलेशन में टॉप लाइन तक जाएगा, जो बॉटम लाइन तक जाता है इनकम टॉप लाइन तक आएगा, क्योंकि टॉप लाइन ना हो क्योंकि अभी कंपनी की जस्ट शुरुआत है, पता नहीं है। मैंने मार्च में कहा था कि ये कंपनी DXM का रिकॉर्ड ब्रेक करेगी, कंपनी का रिकॉर्ड करेगी, लेकिन अब मैं जब ये कंपनी IMD का भी रिकॉर्ड करेगी। अब वो यहाँ बैठे हुए लोग कैसे से लग रहा है, तो हम बात करेंगे 2600 रुपये की। 2600 रुपये में हमें 2 बॉटल मिलती है हमारी 1300 रुपये हमारी है, उसके बाद कंपनी के शुरू में बात जाते हैं। भाई ये होता है लेफ्ट राइट।
जब एक नंबर आता है, लेकिन पहली बार कोई बात n1 is to 2 के रेशियो में पहले आता है, लेफ्ट में तो राइट में या राइट में तो लेफ्ट में, समझा है? पर शायद आपको 350 रुपया देनी है, आपके 350 ये बिजनेस 350 रुपये नहीं है, क्योंकि सभी एक बात को इस दुनिया में जिन्होंने पैसा है ओनली मल्टी लेवल आया, नॉन मल्टी लेवल। एक एग्जांपल लेते हैं, एक आदमी समझो बिजनेस का, उसके नीचे 10 आदमी काम कर रहे हैं, तो क्या हो गया? मल्टी लेवल हो गया। वो 10 आदमी काम कर रहे हैं, जिसको पैसा मिला है, काम वाले 10 आदमी 15 कर दिया, दूसरे 50 देगा, लेकिन नीचे वाले क्या? वो 15 का 20 25 का उसका इनकम नहीं बढ़ सकता है। तो बिजनेस में भी मल्टी लेवल करना है, उसका लेवल ओनली 1 लेवल का है, लेकिन नीचे वाले का लेवल नहीं होता है। हां, आपके नीचे जो है उसके नीचे अनलिमिटेड 10 लोग होते हैं, तो ये 350 है, अनलिमिटेड का में राइट में आएगा, आपको 350 मिलते जाएगा। हमने कैपिटल रखी है अभी 35,000 कैपिटल में 1 करोड़ के लिए, जिन लोगों ने इस बिजनेस को करना है उन्होंने 3 करोड़ से बिजनेस शुरू करना है। अगर ऊपर आप कैपिटल है तो उनके कोई कैपिटल में जाएगा तो 1 लाख मांगेगा, फाइनली महीने के अंत में काफी 4,20,000 करेगा। अगर आपके 3 करोड़ कैपिटल है तो मजेदार है, तीनका लगा इमारत बनी है, ठीक है, तीनका भी 3 करोड़ इस तरह। तो पहले मतलब है कि बायनरी एक्सप्रेस है, इस तरह आप अपने रिकॉर्ड करते हैं। अब क्या हो, 5 करोड़ में पैसा लेते हैं, 5 करोड़ में पैसा लेते हैं, एंट्री रेट डालने में मैथमेटिक्स है। इस समय मैंने डिटेल में डिस्कशन बता होगा, क्योंकि मैं प्लान का मैथमेटिक्स का मास्टर हूं, लेकिन अभी उतना समय मुझे नहीं जा रहा है, लेकिन फिर कभी मौका मिला तो मैथमेटिक्स बताए कि मैक्सिमम अर्निंग कम नहीं ज्यादा लगेगा, वो सीखना है, तो कम नहीं ना चाहिए वो लेकर नहीं। ओके, और इनका भाई सेकंड है इनकम। आप कहते हो हम बहुत बड़े वाले हैं, 2 आदमी तो बिगड़े पानी के लिए मिल जाएगा, लेकिन आपको उतना मिलता चौथा मिल जाएगा, आप क्या करते हो? या में रखोगे, राइट में रखोगे, गलत या राइट में रखोगे, उसको रेफरेंस में आपका नाम आएगा, उसको ठीक करेंगे। तो हमने क्या सोचा है कि हम लोग 50 रुपए साइन निकालते हैं और नंबर के में डिवाइड करेंगे। एक एग्जांपल है कि समझो कि 500 भी आए, 500 ज्वाइन लाइक कमी है, 500 ज्वाइन 50 के लिए कंपनी ने पैसा 25,000 बाद में डाला, उसकी लाइक 200, वो 25,230 आ जाता है। मिनिमम कितना मिलेगा? क्या मिलेगा? 50। एक मिनिमम 2000 के तक का इनकम इसकी का मिलता है, मैथमेटिक्स होती है, क्योंकि ये इनकम गिरेगी वो आपको नहीं पता है। अगर ज्वाइन करा है उसकी इनकम जो है आपका पर्स की इनकम रहता है, मैथमेटिक्स होती है, तो इसलिए बहुत इंपॉर्टेंट है। इसके अलावा हमने अवार्ड वगैरह को 3 महीने तक अब नाइट करा करते हो, अल्टो है, बाइक है, इसमें ऐसे बहुत कुछ ऐसे फीचर दिए गए। तो हमने एक काम देखा तो बाइनरी इसका दूसरा हिस्सा है जनरल का, तो आपके सीन थे उससे हमें डायरेक्ट करते हैं। समझो आपके इस बाइनरी के स्ट्रक्चर में लेफ्ट में 20 है, राइट में 30 है, 50 या 30 है, उस 50 से 30 आपके डायरेक्ट है, तो दूसरे काम में डायरेक्ट ऐसे बैठ काम जिसको कहते हैं साइड बाय साइड जनरल काम की यहां चलता। जब आप जनरल से काम करें उनकी अलग अलग समय उस जनरल में यहां पहले दूसरे लेवल में बात करें क्या मैं कहता मैं ऐसा देखना चाहता हूं, कोई बात नहीं करो, थोड़ा आगे आओ 50% डिस्काउंट मिलेगा। जब आप किसी होटल में बैठे हो तो आपको एक कार लोकेशन मिलती है 300 का डिस्काउंट, उस आप 15% बैठे हो 1 मिनट इक्वल टू 10 रुपीस, तो आप 50% में हो तो कंपनी आपको 150 रुपया टैक्स वापस देती है, तो आपको रिटर्न कितने पड़ी? 850 रुपये है। 5 मॉडल से आप 10% के बॉन्ड करो तो 300 रुपये कम मिलेगा और लेकिन कंपनी आपको 180 रुपये देगी। 11 मॉडल से आप 30% पहुंचते हो, कंपनी आपको 200 रुपये देगी, डिस्काउंट मिलेगा। ऐसे आप 150 मॉडल के रेकॉर्ड को क्रॉस करो तो उसको 36% पहुंचते हो, यानी कि कंपनी 300 रुपये और 300 रुपये डिस्काउंट मिल रहा है। एक आदमी अपने कोड से सिर्फ 20,000 मॉडल सेल करता है तो 1 करोड़ 35 लाख रुपया मिलता है मैथमेटिक्स का। एक आदमी 20,000 मॉडल सेल कर देता है, डॉक्टर के एग्जाम में 1 साल में दे सकती है, अच्छा कंडीशन हो उसको साल में प्रैक्टिस नहीं करनी पड़ी, अभी फिलहाल ने अपने रोजा कर दे और आज में अगर कोई बात है तो वो लोग भी काम करेंगे जो अपना ये सही बात है। ठीक है, अभी बात करते हैं कि आप 150 मॉडल सेल कर लेते हो तो क्या होता है? आप 30% पे पहुंचते हो या रॉयल में पहुंचते हो, आपके नीचे 3 लोग कहीं पर जाकर काम करते हो, आपके नीचे 3 बार बनते हैं तो आपके रोड का आपके नीचे 2 भी बनते हैं तो आप रोड है। तो ये तरह यहां देखेंगे पहला पानी के बाद बाकी पानी के बाद बहुत ही रहा है। और तीसरा भी जो है वो है प्रोडक्ट की प्राइस। अगर मैं प्राइस की बात करें तो मैं कहूंगा 13,000 रुपये की मॉडल 1300 रुपये मिल रही है, 13,000 रुपये की मॉडल 13 से मिल रही है, रियल बहुत अंडर बेचा जाता है। शायद डॉक्टर साहब से अलग रीजन रखा होता क्या रीजन कि इसको मैं 5 की तरफ एक रेगुलर सिस्टम से देखूं एमआर को प्रोवाइड करके तो 5,000 लाख मॉडल से होती है, क्योंकि इसका इंटरनल नाम का तत्व है, उसका लेसन का बॉडी है, मतलब बोले बाबा कि इंटरनल लेसन का इन्वॉल्वमेंट था यहाँ। जैसे एक इंसान को लगे ब्लड काउंट कम होता है, जैसे कैंसर के रिपोर्ट को केमोथेरेपी लेता है तो उसका प्लेट हमारा है जब किधर होती है। यहाँ पे डाटा बोली दिन 3 बार खाई, 3 घंटे डाटा बोली 3 बार 3 दिन खाई, तो ब्लड काउंट चेक करो, डेटा पता लगेगा, ब्लड काउंट होना चाहिए, नंबर 5 ऊपर पड़ जाएगा, वहां पहुंच जाएगा। इतना प्रॉब्लम पढ़ना चाहिए, इतना अंडर में भेजा जाता है। जनरल पॉकेट डॉक्टर की देर क्या होती है?
कि नहीं भाई तो डॉक्टर को मालूम होता नहीं है, वो मीटर है, मीटर उसको समझा नहीं जाता है, इसमें क्या पिछला है आपने बताया ये पॉइंट है, माइंड पॉइंट क्या बताया नहीं जाता है, मार्केट में इंक्रीज हुई है, दैट बाय प्रिस्क्रिप्शन जरूर पड़ेगा डॉक्टर के पास में एक कॉपी के पास में हमारे में उसने ये बताया है कि कौन सी दवाई से क्या साइड इफेक्ट है, उसने ये बताया कि इतनी दुर्गंध नहीं होती है, ख्याल नहीं होती, इतनी दवाई हो रही है, ये सब क्या अगर आप पढ़ेंगे तो कुछ मिल जाएगी ऐसी मिसाल दी गई है। तो यहाँ पे हम देखते हैं कि अंडर वैल्यू में बेचा जा रहा है डेटा कंसल्टिंग, तो इस तरह को बनाना है और दूसरे को लिमिट करना है। अब आप बोलोगे तो समझ आएगा नहीं, बिल्कुल समझ आएगा, क्योंकि बस आपकी क्वालिफिकेशन लगी यहाँ से जाने के पहले मैं कहता हूँ प्रिंसिपल को बोला कि आप एक दो महीने में डबल टिकट मिला आपसे बता क्वालिफिकेशन आप हिंदी नौकरी लिए भी क्वालिफिकेशन थी बगला क्वालिफिकेशन तो ना मैंने यानी मल्टी लेवल मार्केटिंग करने के लिए क्वालिफिकेशन लगी तो क्वालिफिकेशन सिंपल सिंपल जो टेक्निकल मैं बताऊंगा उसको जस्ट पढ़िए और आपको अद्भुत रिजल्ट मिलेगा। क्यों मिलेगा? देखिए यहाँ पे जर्मन से कंपनी तो नई में तो फैक्टर है इसका ग्रुप में तो पहला तो जल्दी पूरा होगा, टाइम ज्यादा नहीं होगा, फिर कभी समय आएगा कि घंटे का लेकर देखिए कि पिछला बजे अलग है इसका क्या दिन तक है बहना जो बहस कर करो। देखिए ये बिल्कुल बहुत आसान बिजनेस डेवलप करने के लिए आप इसको जब दस लोगे पहले तो मैं बात करता हूँ ये काम किया बहना सीखो का क्या चलिए ये है एक एग्जाम है एक दोस्त 97 में कॉलेज आया आगे बात चालू करवा के वैसे गाड़ी है सिस्टम नहीं ग्रुप जब इकट्ठा होता है दूसरे लोगों को समझ देते हैं कि यार अपडेट नहीं है ये है तो उसको अपनी बात कहना और ज्यादा होता था इस मोड़ में लेते कोई सवाल की रोड बोले मैंने कई बात सही गाड़ी निकल रही तो सही बोला है माने नहीं क्या मान लिया कभी का फिर हम करते हैं हम लोग बेस्ट तो पहला दूसरा निबंध सुनना सीखो। सुनना एक बहुत बड़ी कला है, अगर आपको बहुत लीडर बनाया सुनना पड़ेगा। एक पहला मतलब जैसा ठीक है आपके दोस्त मिला आपका दोस्त टाइम मिला और आपके दोस्त ने प्रॉब्लम आपको सुनाने शुरू कर दिए, वो अपना जो बता रहा है उसकी कहानी खत्म भी नहीं है, उसके पहले उसको ये कहता कि आपने उसको बताते और ये ना है कि तेरे मुझसे तो मेरा जो बनाया कैसे हो रहा है लेकिन हकीकत में नहीं है उसमें नहीं आया उसके दिमाग का आप कुछ मत आप अली तक क्या काम हो गया वो बहुत ज्यादा हो गया अच्छा हो सिर्फ 3-4 गिने चुने सेंटेंस को आप यूज करो थोड़ी बात बताएगा ये आदमी कितना होता है आई घंटे बाद तू बोला था हमारे तक क्या करना लेकिन आपके बारे में ये है कि आप बहुत अच्छा होते हैं जिसका मतलब आपके नीचे आने वाले रहेंगे हमको पब्लिक ना पब्लिक को करता है क्या नाम होगा आपके नीचे आने वाले तीन दिन बाद घर लोगों को बुलाओ तो हम लोग क्या करते हैं भाई जा रहे देख पहचान रहा डिसाइड एक काम लाइन अलग हम क्या बोला नहीं तो यार क्या होते हैं बोलते हैं पूरी बहुत बड़े सोचने कम गई और वो नहीं आ गई के बाद क्या बात है बढ़िया चला गई मेरे वाले क्या मैं तो आपको क्या कंपनी आगे को बात करें फिर हम सर अपने करते हमारे ज्यादा नहीं क्या ज्यादा ज्ञान है तो कौन बुलाए तो हमारे भी कम ज्ञान है उन्हें वो हम बुलाए इसको देखा ऑफलाइन ऑनलाइन टीचर प्रॉब्लम है टाइम लाइन प्रॉब्लम करती है ऑफलाइन में प्रॉब्लम अब एक लगा ऑनलाइन में देखो है फिर आगे बढ़ेगा जितने टाइम वाला प्रॉब्लम होती है लेकिन पेपर बहुत फर्क है और अगर ऐसे में ऐसा बिजनेस है जिसमें कंपनी का होती है पूरी दुनिया के कई परसेंट बिलियन एनालिटिक्स आए हैं ये पेट्रोल एंड फाइन ये काम करने से आपको क्या मिलता है हम देखें इंग्लिश आने के लिए आप पानी जिसे इम्पोर्टेंट था आप हवा नहीं जाते हो तो खाना ले जाते हो पानी ले जाते हो लेकिन आप हवा तो नहीं लेके जाते हो ना खाली नहीं जाते तो खाना पीना और हवा इससे ज़्यादा इम्पोर्टेंट चीज़ है जिससे हमारी जिंदगी जो है हुआ बहुत इम्पोर्टेंट तो वही बताऊंगा कि यह शादी होगी एक शादी हो गई और उसको एक एस्ट्रोलॉजर ने बताया कि तेरे नसीब में यही बताया जिसने उसकी शादी तय हो जाए और वो एस्ट्रोलॉजर काफी गलत नहीं होती उसको फिर अच्छा हुआ उसके कहने के मुताबिक एक उसने ये बात अपने वाइफ को नहीं बताई थी जैसे कहते लेगा 100% बाहर सिगरेट बताने का अब हम लगाएगा अब लेने लगा कि हम लोग को यार कुछ दिक्कत से बता दो तो कहना लड़का बड़ा हो गया बड़ा हो गया माँ बोलती है शादी करो तो पढ़ने दो फिर वो शादी करो बोलते नहीं बिजनेस आ जाओ तो हमारे साथ ये आपको गड़बड़ लग रहा है बेटी की शादी ना चाहता है वो नहीं बड़ी होती फटाफट नर्सिंग कर दिया बोले देखा चलो 12 बजे आ गया 12 बजे शादी हो गई और पे आ गई बहुत पैर सुनने पाई तो इनके आंख से आंसू आ गए लड़की की आदत के आंसू आने लगे तो बोला कुछ गड़बड़ क्या मैं आपके लिए हो गई हूं तो मतलब ऐसी बात नहीं है
प्रॉब्लम ये है कि तेरे हस्बैंड की यानी मेरे बेटे का आखिरी ऐसी भविष्यवाणी की वो लेडी बहुत समझा थी। उसने कहा ठीक है मेरे मुकद्दर में फल नहीं डालने की कोशिश की तो कुछ नहीं करते। फिर वो आदमी खाना लेकर ऊपर वाले कमरे में गए, देखा तो वो सोया था। उसने सोचा इसकी जिंदगी का ये आखिरी दिन है, इसको उठाओ या नहीं उठाओ। उसने फिर तो पहले आखिरी दिन है, होम करने का हमारी अच्छी नहीं होगी, उसने उसको उठाया नीचे दिखाया एक डोरी में खाना डाल उसको दे दिया। पिताजी ने कहा पर आशीर्वाद दिया कि साथ बीमार नहीं साथ की बीमारी और इंसान के जिंदगी की बची फिर ये लड़के की संख्या है अभी नहीं आ जाएगी कभी नहीं आ जाएगी कभी आ जाएगी कभी नींद लगे और ये लगे आप बहुत लेट गई उठ गए ये कुछ नहीं कहीं देखा तो बोलने वाली लड़का है। फिर एक बार मुझे पता चला कि जिस रिगाली में आता है वो काम कर रहा है वो बहुत ताकत होती है। अगर आपके एक भी आदमी से ऐसा होता है तो आपको ऊपर उठने कोई रोक नहीं सकता। तो हम हमारे आजू बाजू ऐसा माहौल पैदा करें कि हमारे जहान वाले लोग बड़े हमारे बटन हमारी मानी एटमोन के कि आपकी वजह से किसी को बुरा नहीं लगे। ये बहुत इम्पोर्टेंट है। फाइनली आज एक मिनट में खत्म। स्कूल में क्लास वैकेंसी थी, टीचर ने हर बच्चे को कहा कि एक अच्छा काम करेगा, एक अच्छा करेगा। कैसे खत्म हुआ और टीचर ने पूछा एक बच्चे ने अच्छा काम किया, बोला मैंने एक बुढ़ी को रोड क्रॉस करा। दूसरे को क्या बोला मैंने एक बुढ़ी को रोड करा। तीसरे को क्या मैंने एक बुढ़ी को रोड करा। टीचर को पूछा क्या भाई भाई बच्चे ने ये काम किया, बोला नहीं हम 6 बच्चे ने मिलकर बुढ़ी को रोड करा। बोले कि क्या जरूरत रोड क्रॉस नहीं चाहती हमें तो नहीं बुढ़ा की रोड क्रॉस नहीं देखो बुढ़ी का ऊपर जाने के जरूरत नहीं। उनके बच्चे दोबारा रोड क्रॉस आपको सिस्टम करना पड़ेगा, इसका हुआ नहीं करेंगे। तो इसलिए हमें हमारे जाने वाले को बढ़ाना है। हमारे लिए इस पर है नशा हल में है, नशा हल में है, पीना है जिंदगी को करता है। लेकिन डॉक्टर ने परीक्षा में कितनी अच्छी औषधि इतनी औषधि को इतनी बड़ी संभावना है तो अब क्या होगा। नशा हल में है, नशा हल में है, हमें पीना आ गया, जिंदगी को हमें नहीं मारना चाहिए। आपल्याला करणार आहोत तो आपण सेमिनारमध्ये येतो आहे ते सांगितले प्रोडक्ट्स म्हणून घेतले त्यानंतर हे दिलेलं आहे आणि मग जे काही असे उद्या भाषण त्याला टेस्टला दिलेलं आहे। आता कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेला आपल्याला इथून जे ठेवली असं इथं सांगायचं आहे ज्यांनी त्याला उत्तर दिले त्यामुळे जे मुलीचे टीचर सांगितले त्यांनी त्या दिनामध्ये वेगवेगळे अवॉर्ड मिळवलेले आहेत आणि तो करायचा होता आणि शेवटी मग विविध प्रोडक्ट या मुली लॉन्च केलेले आहेत त्यापैकी